नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. राज्यसभेच्या महाराष्ट्रात 6 जागांसाठी 7 अर्ज दाखल झाले होते. भाजपने अशोक चव्हाण, अजित गोपछाडे, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली. यासोबतच चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. दरम्यान भाजपने उमेदवारांसाठी अनेक नावांची चर्चा केली होती. यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, माधव भंडारी आणि हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होता. यावेळीही भाजपकडून माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी निराश होत त्यांनी एक ट्विट केलंय. चिन्मय भंडारी यांनी ट्विटवर काय म्हटलंय पाहूया. ही एक सखोल वैयक्तिक पोस्ट आहे आणि ती माझी वैयक्तिक विचार प्रक्रिया आहे. मी भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा मुलगा आहे हे अनेकांना माहीत नाही. आज मला माझ्या वडिलांबद्दल लिहायचं आहे. माझे वडील 1975 मध्ये जनसंघ जनता पक्षात सामील झाले होते. 1980 मध्ये भाजप बनण्याच्या काही वर्ष आधी, त्याला जवळपास 50 वर्ष झाली आहेत. बहुतेक लोक त्यांना ज्वलंत प्रवक्ते म्हणून ओळखतात, जे 2008 ते 2014 या काळात महाराष्ट्रातील UPA सरकारच्या विरोधात संतापाचे सर्वात प्रमुख आवाज बनले. परंतु त्यापेक्षा बरेच काही आहेत आणि त्यांनी त्यापेक्षा बरंच काही केलंय. या 50 वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागामध्ये अनेक भूमिकांमध्ये संघटना उभारण्यासाठी मदत केली. त्यांनी राज्यभरातील हजारो लोकांना आणि शेकडो गावांना मदत केली आहे. त्यांनी लाखो जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकलाय. त्यांनी कथनांना आकार दिलाय आणि सत्तेचा दुरुपयोग आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या अनेक गंभीर समस्याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2014 नंतर पक्ष आणि पक्षाच्या सरकार समोरील गंभीर आव्हाने सोडवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन केलंय. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि ज्या विचारधारेवर त्यांचा मनापासून विश्वास आहे त्या विचारसरणीचा बौद्धिक गाभा जपण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. या सर्व काळात ते आपल्या कामामुळे प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांनी कधीही वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा दुरुपयोग केला नाही. मी तुम्हाला त्यांच्या व्यक्तीचे उदाहरण देईन. 90च्या दशकाच्या उत्तरार्धात ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना आमचे घर शहराबाहेर होते. वीज ग्रीड 1 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून MSEB ला एका घरासाठी ते बांधायला भाग पाडण्याऐवजी त्याने 18 महिने वाट पाहणे पसंत केले आणि त्या कालावधीत आम्ही विजेशिवाय जगलो. ते रस्ते बांधत असताना आणि इतर अनेक गावांमध्ये वीज आणत होते. अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांनी पक्ष आणि जनतेवर विश्वास ठेवला. यामुळे ते राज्यातील सर्वत्र प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती बनले आहेत. दुर्दैवाने ते त्याच वेळी सर्वात कमी पुरस्कृत नेत्यापैकी एक आहेत. माझ्या आयुष्यात 12 वेळा मी त्यांचे नाव विधानसभेसाठी किंवा वरच्या सभागृहासाठी वादात पाहिले आहे आणि 12 वेळा ते अंतिम झाले नाही. मी नेतृत्वाला प्रश्न विचारण्याच्या किंवा न्याय देण्याच्या कोणत्याही स्थितीत नाही. मला तसे करायचेही नाही, कारण माझ्या वडिलांप्रमाणे माझाही त्यांच्यावर विश्वास आहे. पण आशा आणि वेदना जाणवण्याची माझी जागा आहे. पुन्हा पुन्हा त्यांनी कधीही जाहीरपणे आपली व्यथा मांडली नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले ते कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी पक्षाचे काम कधीच थांबवले नाही. त्यांची तब्येत बिघडली नाही. गेल्या वर्षी त्यांच्या जवळची व्यक्ती गमावली तेव्हाही नाही. या उलट मी अनेक वेळा मंत्री किंवा खासदार राहिलेले लोक टोपीच्या थेंबावर निराचार म्हणून रडताना पाहिले. गेल्या 30 वर्षाहून अधिक वर्षापासून मी माझ्यासमोर पाहिलेल्या करिअरचा मला कमालीचा अभिमान आहे. ते आता शेवटच्या टप्प्यात आहे. मी फक्त अशा एखाद्या व्यक्तीसाठी योग्य बक्षिसाची आशा करतो, जो त्याच्यासाठी खूप खोलवर पात्र आहे, ज्याने ते इतके समृद्ध केले आहे. मला माहित आहे की त्यांच्यासारखे इतर लोक आहेत ज्यांनी पक्षासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी अथक आणि निस्वार्थपणे काम केले आहे आणि मी त्यांच्यासाठी सर्वोत्तम आशा करतो. मी याआधी असे काही शेअर केले नव्हते आणि मुख्य म्हणजे मी सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलो आहे. पण मी आयुष्यभर मूक साक्षीदार राहिलो आणि आज मला बोलण्याचा क्षण वाटला. मी माझ्या वडिलांना ओळखतो. धक्काबुक्की आणि निराशा त्यांना परावृत करत नाही आणि ते कधीही करणार नाही. ते नेहमीप्रमाणेच या देशाला, या राज्याला आणि समाजाला प्रथम स्थान देऊन
पक्षासाठी काम करत राहतील अशी त्यांनी एक्स अकाउंटवर आपली व्यथा मांडली आहे. चिन्मय भंडारीप्रमाणे आणखी किती नेते भाजपात नाराज आहेत? नाराज असलेले नेते आपली व्यथा माध्यमासमोर कधी सांगतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.